त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार प्रथम नमन उतरे चरण चंदातिला त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास चोका पांडुरंगा करो प्रथम नमन उतरे चरण चंदातिला त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास चोका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला भंग या ठिकाणी निवडण्याचं कारण प्रतिवर्षाप्रमाणे आपण आळंदी क्षेत्रामध्ये आमच्या समाधी सोहळ्यानिमित्ताने हा आपला अखंड हरिनाम सप्ताह असतो आणि अखंड हरिनाम सप्ताह साजरा करत असताना प्रथम दिवस कोणाला द्यावा हा मंडळाच्या पुढे प्रश्न असतो. मंडळाने विचार केला घरचाच महाराज बरा आहे. घरच्या घरी तुका म्हणे घरच्या घरी घरच्या घरीच आहे. पण आज माझं भाग्य आहे टाळकरी चांगले गायक वृंद चांगले आहेत आणि मृदुंगमणीही चांगले आहेत. सर्वांना नमस्कार करतो. त्याचप्रमाणे महाराजांची उपस्थिती झाली. महाराजांचं मागच्या वर्षी प्रवचन होतं आणि त्यानंतर आमच्या ठाण्यालाही कार्यक्रम झाला. टी व्हीवर महाराजांची बरेच सिरियल चालू होती. महाराजांचे कार्यक्रम आपण ऐकलेत. पाठीमागे मृदुंगमणी तोंड झाकून लपू नका मला दिसतंय पाठीमागे तुमची तेही बसलेली आहेत. सर्वांना नमस्कार करतोय. ज्ञानोबाराय आणि ज्ञानोबारायांचा सोहळा सामान्य माणसाने दिलेला मान याला काही एवढं महत्त्व नसतं. तुम्ही मला कीर्तनाचा मान दिला एवढं काही महत्त्व नसतं. एखाद्याला विशेष प्रकारची पदवी दिली तेही विशेष नाहीत. तात्पुरतं एखाद्याला 2.5 वर्षाकरता मुख्यमंत्री बनवलं त्यातही एवढं काही मान नाही. त्यात काही एवढं विशेष नाही. 2.5 वर्षाकरता नाहीच महत्त्व नाही त्याला. एखादी व्यक्ती फारच लौकिक त्याचा झालेला आहे. लोकांनी उचलून धरलेला आहेत. मी तर असं म्हणेल जगामध्ये कितीही कीर्तिवान माणसं असली तरी त्यांची कीर्ती हयात आहे तोपर्यंत आहेत. त्यांचा मान तो आहे तोपर्यंत आहेत. एकदा ती व्यक्ती गेली काय व्यक्तीच्या पाठीमागे त्याची कीर्ती सुद्धा जाते. त्याचं नावही कुणी घेत नाहीत. आठवण करत नाही कुणी. मोठमोठे कीर्तनकार गेलेत. फक्त एक आमची संस्था जी आहेत संस्थेचे जोग महाराज अधिक जोग महाराजांचे 4 शिष्य अधिक असलेला आता शिक्षक वृंद जो आहेत शिक्षक वर्ग यांचं नाव जोपर्यंत विद्यार्थी शिकत राहतील तोपर्यंत त्यांचं नाव कायम स्वरूपाचं राहील. हे काय कधी जाणार नाही. त्यांचा मन तो कायमचा आहे. मला असं वाटतं आजही आळंदीमधून संस्थेतून शिकून गेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी जोग महाराजांचं नाव घेतलं नाही असं जर झालं तर समजायचं हा कृतज्ञ असला पाहिजे. हे का नाही कृतज्ञ असला पाहिजे. आळंदीमध्ये शिकून जोग महाराजांच्या संस्थेमध्ये शिकूनही जोग महाराजांना महत्त्व देत नाही. जोग महाराज किती मोठे आहेत. नवे नवे मी तर असं म्हणेल बुवा त्यांचं नावही विष्णू होतं आणि ज्ञानोबा आणि विष्णू या रूपाने अवतार घेतला महाविष्णूचा अवतार.
टाळी मला चालत नाही बरं का, वाजू नका. कारण मी कायम सांगत असतो व्याख्यानामध्ये टाळी असते, कीर्तनात किती मनुष्य चांगला बोलला तरी टाळी वाजू नका. जोग महाराज जर नसते तर मला असं वाटतं आळंदीमध्ये सप्ताही झाले नसते. आळंदीची वारी झाली असती पिकनिक म्हणून, पण आज आळंदीच्या वारीमध्ये असंख्य भाविक येतात, असंख्य वारकरी येतात आणि असंख्य कीर्तनकार येतात. कीर्तनकार, वादक, गायक, उपासना करणारी जी मंडळी आहेत, ज्याची जी उपासना असते, मृदुंगाची उपासना, गायनाची उपासना, प्रवचनाची उपासना, कीर्तनाची उपासना, ती उपासना पुन्हा सांगतो, या उपासनेला उजाळा मिळण्याकरता आळंदीमध्ये यावं. आपली जी कला आहेत ना, बाहेर तुम्ही किती वाजत असेल, पण तुमच्या कलेला उजाळा मिळावा, तुमची कला कायमस्वरूपाची टिकून राहावी, याकरता प्रत्येकाने हाजरी लावावी. गायक, वादक सगळे असतील, कीर्तनकार. त्यांनी जोग महाराजाची संस्था आहे, संस्थेचे उपकार आहे. मला असं वाटतं माझे डोळे त्या दिवशी भरून आले होते. हरिभक्तपरायण वैकुंठवासी प्रातस्मरणीय परम आदरणीय विठ्ठल बाबा घुले यांचं पुण्यस्मरण त्या निमित्ताने या मंडळीने केला हा मोठा सोहळा. टाळकरी मिळत नाही हो, पण तिथं टाळकऱ्यांना उभं राहायला जागा नाही. तो अलौकिक सोहळा म्हणजे विद्यार्थ्यांनी विचार केला की मी यांच्याकडे शिकलो आहे, हे माझे सद्गुरू आहेत, आणि सद्गुरूच्या पुण्यतिथीला हजर न राहणं एक कृतज्ञपणाचं आहे. फार मोठं या मंडळीने काम केलं. मग ती विठ्ठल बाबा चौधरी असतील, विठ्ठल बाबा घुले असतील, नथसिंग बाबा असतील, सगळे शिक्षक वृंद जे आहेत यांचं पुण्यस्मरण साजरं करतात. संस्थेतर्फे तर होतच, पण विद्यार्थी मंडळी एकत्रित येऊन तो निधी जमा करून आणि या ठिकाणी ते पुण्यस्मरण साजरं केलं जातं. विठ्ठल विठ्ठल जोग महाराज जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांचं नाव आहे. माझा मुद्दा हा होता, तेवढ्यापुरता मान प्राप्त होतो. मोठमोठे विद्वान होऊन गेलेत, त्यांचं नावही गेलं. फार झालं तर त्यांचं तत्वज्ञान माणसं म्हणतील, अमुक महाराज असे म्हणाले होते, तमुक महाराज तसे म्हणाले होते, अण्णा जगन्नाथांना असे म्हणाले होते. म्हणजे त्याच्याबद्दल आपण कृतज्ञ व्हायचं असं नाही. त्यांची बोल आहे ते आपल्या कानामध्येच आहेत. धुंडा महाराज असं म्हणाले होते. एक पिढी जास्तीत जास्त 2 पिढी त्याच्या पुढे नाव लुप्त होत चालतं, मान राहत नाहीत. तुम्ही आम्ही दिलेला मान आहे तो, अर्थात देवापासून दूर नाहीत. देव संतच आहे आणि संत देवच आहेत. पण ज्ञानोबारायांचं अलौकिकत्व सांगायचं म्हटलं तर ज्ञानोबारायांना जो मान मिळाला आहे हा जीवाने दिला नाही तर देवाने दिला. कोणाने दिला? देवाने दिलेला मान आहेत. ज्ञानोबाराय भगवंतापुढे हात जोडून उभे आहेत. देवा, कार्य संपलं माझं. मला असं वाटतं समाधी घ्यावी आणि तुझ्याजवळ घ्यावी. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी समाधान तुझी हुशी, पर हे समाधी तुझ पाशी घेईन देवा. न लगे मज भुक्ती न लगे मज मुक्ती, तुझ्या चरणाची आरती थोराती. मला भुक्ती नको, मुक्ती नको आहेत, तुझ्या चरणाजवळ राहावं. भगवान म्हणतात नाही ज्ञानोबा, तुमचं स्थान ठरलेलं आहे. सांगू तुम्हाला मान देतो मी. कार्तिक शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरशी, दुसरी कृष्ण पक्षी निर्धारेशी तुझं दिदली असे. कार्तिक शुद्ध एकादशी भगवंताची यात्रा, भगवंताचा सोहळा आहे. आणि कार्तिक वद्य हा जो सोहळा आहे हा मान भगवान परमात्म्याने
ज्ञानोबारायणातला. पांडुरंगी प्रसन्न पांडुरंगी प्रसन्न बने पांडुरंगी प्रसन्न पांडुरंगी प्रसन्नपणे केले पांडुरंग प्रसन्नपणे दिधले दिनी या ज्ञाना. ज्ञानोबारायण वरदान. संत मंडळी होती त्या ठिकाणी. हे ऐकून संतजनी जे जे कार केला ध्वनी. दिंड्या पताका मिळ गगनी देव सुमने वर्षतात. काय ज्ञानोबारायांचं भाग्य. ज्ञानोबारायांच्या समाधी करता इंद्रचंद्र देव इंद्रचंद्र देव येती इंद्रचंद्र देव येती इंद्रचंद्र देव येती इंद्रचंद्र देव ब्रह्मादिका गीते गाती ब्रह्मादिका गीते ब्रह्मादिका येते आदि ब्रह्मादिका यम वरुण बृहस्पती माने दाटती अंतरिषी यम वरुण बृहस्पती ब्रह्म इंद्रचंद्र देव येती. सगळे देव समाधी करता येतात. भगवान परमात्मा स्वतः समाधी देतात. सांगतात ज्ञानोबा जसा माझा सोहळा कल्पपर्यंत आहेत तो तसा तुमचा सोहळा सुद्धा कल्पपर्यंत राहणार आहे. कल्प म्हणजे अहो 4 युग तर जातात. आता कलियुग आहेत. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा चालणार आहे. जवरी चंद्र सूर्य तवरी कीर्ती घट स्थिरू. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबारायांची कीर्ती ज्ञानोबारायांचा सोहळा आहे. मग अशा सोहळ्याकरता आपण आळंदी क्षेत्रामध्ये येतो. आळंदी क्षेत्रामध्ये आल्यानंतर क्षेत्राचा नियम आहेत. इंद्रायणीचं स्नान, ज्ञानोबारायांचं दर्शन आणि कथा कीर्तन असेल ती ऐकणं. कशा करता हा काटाटोप करायचा. आपलं घरदार सोडून आळंदीला यायचं. आळंदीला आल्यानंतर इथं पारायण करायचं, कीर्तन ऐकायचं, स्नान करायचं, दर्शन करायचं. हा खटाटोप कशा करता. प्रत्येक मनुष्य येतो या ठिकाणी येतो ना काहीतरी मनामध्ये अपेक्षा घेऊन येतो. अपेक्षा घेऊन येत असतो. आळंदीला गेलं म्हणजे काय होईल, कोणती अपेक्षा असते. ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये गेलो, ज्ञानोबारांचं दर्शन घेतलं, ज्ञानोबारांच्या नगरीला प्रदक्षिणा केली, इंद्राणीचं स्नान केलं, कथा कीर्तन ऐकलं. या माध्यमातून नक्की मला पुण्य मिळणार आहे अशी प्रत्येक माणसाची धारणा आहे. माणसं येतात म्हणजे फुकट येत नाही. लग्नाला माणसं जात नाही, पत्रिका देऊनही जात नाहीत. आणि इथं पत्रिका न देता, पत्रिका न मिळता माणसं हजर होतात. प्रत्येक माणसाची अपेक्षा आहेत का मी या ठिकाणी आलो म्हणजे चांगलं कर्म करतो. आणि चांगलं कर्म करत असताना त्या चांगल्या कर्माचं फळ मला पुण्य प्राप्त होणार आहे. काय होणार आहे, पुण्य प्राप्त होणार आहे. आणि पुण्य कोणाला नको आहेत. जे जे मनुष्य करतो ते ते पुण्याकरता करतो. आणि प्रत्येकाने भावना तेच ठेवावी बा, कोणी असो तो. मी चांगलं कार्य करतो ना याचं फल मला मिळणार आहे. टाळकरांनी मनापासून साथ केली, बरोबर नाही. गायकाने मनापासून साथ केली, त्याने मनोमनी धारणा अशी ठेवायची आहे. हो, साथ केली ना, कुसरपणा केला नाही, नक्की यातून मला पुण्य मिळणार आहे.
मृदंग वादक आहेत आणि त्या वादकाने मी वाजवतो ना, कुठे कमी पडत नाहीत, जीव तोडून वाजवतो बरं का. नाही तर मग कीर्तन पाडणारे मृदंगमणी असतात. हे फल मला मिळतंय, वाजवतो मी. आणि अशी धारणा ठेवावी, लोकांच्या करता नाही वाजवत, माझ्या भगवंताच्या करता वाजवतो मी, याने मला पुण्य प्राप्त होणार आहे. जसं तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये सांगितल्या जात आहेत. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेत आणि तुकाराम महाराजांचा मृदंगमणी म्हणजे पखवाजाचा होता. त्याला नंतर कळालं का महाराज वैकुंठाला गेलेत. त्याने विचार केला, आता मी वाजवायचं कुठं, कोणापुढे वाजवायचं. आणि एवढा अधिकारी कुणी नाहीत, कारण वाजवायचं म्हटलं का अधिकारी असावं लागतो, अधिकाऱ्यापुढे वाजवावं. त्याला खरं पटेना हो. भामचंद्राच्या गुहेमध्ये तो गेला, मृदुंग घेऊन गेला. ठाकूर होता तो, पण तुकोबरायांचा मृदंग वाजवणारा होता. आणि तिथं त्याला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुकोबरायांचा आवाज येतोय. महाराज दिसत नाही पण आवाज येतोय. मृदंग वाजवता वाजवता त्यातच तल्लीन झाला. वाजवतो मी, देवा करता वाजवतो, माझ्या गुरु करता वाजवतोय, ही भावना ठेवावी. ऐकणाऱ्याने कीर्तनकाराकडे पाहू नये, हा विद्वान आहे का नाही, कीर्तन भावनेनं ऐकावं, त्याचं फल प्राप्त होतंय. म्हणजे प्रत्येक मनुष्य जे होतोय ते काहीतरी प्राप्त करण्याकरता, प्राप्तव्य त्याचं प्राप्तव्य करतात. आणि सांगितलं जातं, कितीही मंद मनुष्य असला तर काही प्रयोजन असेल तर त्यात प्रवृत्त होत असतो. जर प्रयोजनच नसेल तर त्यात त्याची प्रवृत्ती होत नाही. न मंद हा अपि प्रवर्तते. मंद जरी असला तर तो प्रवृत्त होत नाही. काहीतरी फल पाहिजे. फलाकरता आलेली माणसं, अपेक्षा घेऊन आलेली माणसं आहेत. मला सुद्धा वाटलं होतं मला कीर्तन करायला मिळावं, अपेक्षाच आहे का नाही. बरं, इतर ठिकाणची अपेक्षा वेगळी आणि क्षेत्रातली अपेक्षा वेगळी. इतर ठिकाणची अपेक्षा जी असते ती नोटात असते आणि इथली अपेक्षा जी असते ती गोट्यात असते. फक्त नारळ आहे पण निष्काम सेवा आहेत. आणि इतर सेवा कितीही कराल तुम्ही, पण निष्काम सेवा करणं दुर्लभ आहे, मिळत नाहीत. फल प्राप्ती करता आलेले आहेत. आपल्याला 1 तासात आटपायचं, 1 तास राहिलंय आपलं. फल प्राप्ती करता आलेली माणसं आहे, म्हणजे पुण्य प्राप्त करण्याकरता. ठीक आहे, इथपर्यंत आपण आलो. पुण्य प्राप्त करण्याकरता आलेली माणसं आहेत, पण पुण्य कशाकरता प्राप्त करायचं, पुण्य कशाकरता प्राप्त करायचं. जसं मी तुम्हाला सांगितलं, ऐकणं, गाणं, वाजवणं हे तुम्हाला पुण्य प्राप्त करून देत आहे. तसं पुण्य कशाकरता प्राप्त करायचं, त्याचं कारण आहे ते सुखाकरता करायचे. पुण्य काय देत आहेत, सुख देते. पुण्याचं फल आहे सुख आणि पापाचं फल आहे दुःख. पापाचं फल दुःख आहे. दुःख पाहिजे पाप करा, सुख पाहिजे पुण्य करा, पुण्य करा. ठीक आहे, माणसं म्हणतात पुण्य करतो आम्ही, आम्हाला सुख मिळालं नाही. बऱ्याच वर्ष मी येतोय, वारी करतो, 7-7 दिवस थांबतो, पारायण करतो, कीर्तनही करतो, पण अजूनपर्यंत मला सुख मिळालेलं नाही. अजूनपर्यंत सुख मिळालेलं नाही. मला असं वाटतं जेव्हा आपण साधना करतोय, ती साधना जेव्हा फलद्रूप होत नाही तेव्हा त्या साधनेमध्ये काहीतरी न्यूनता असली पाहिजे, न्यूनता असली पाहिजे. म्हणून ते फलद्रूप होत नाहीत, फलद्रूप होत नाहीत. व्यवहारामध्ये सुद्धा पैसा सगळेच मिळवण्याचा प्रयत्न करतात, पण सगळ्यांना मिळत नाहीत. आता त्याच्या पाठीमागे प्रारब्ध असेल तो भाग सोडून द्या, पण एखादा न काही करता त्याला त्यातलं मर्म, त्यातलं वर्म कळतंय, बरोबर तो श्रीमंत होतो.
म्हणजे याचा अर्थ असा आहे का ते करण्याचा त्याला अधिकार प्राप्त होतो. माझा मुद्दा याच्याकरता मी बोललोय. तसं सुख तर पाहिजे, सुख पाहिजे आहेत ना, पण सुख ज्याच्यामुळे प्राप्त होतं ती साधना आपल्याकडून सुकते, आहे का नाही? ती साधना आपल्याकडून सुकते. दान करणार, इतर तुम्ही काही करा, पण तुम्ही म्हणाला आम्ही पण नामचिंतन करतो ना. नामचिंतन आपण करतोय. कीर्तनकाराने सांगितलं टाळी वाजवा आणि विठ्ठल विठ्ठल म्हणा, तेव्हाच. एरवी काहीच नाहीत. महाराज सांगतात जेव्हा जे पाहिजे आहेत आणि ते मिळत नाही, त्या अर्थी तुमचा ती वस्तू प्राप्त करण्याचा अधिकार नाही. ती वस्तू प्राप्त करण्याचा अधिकार नाहीत. मला वाटतं तुमच्यासारखं गाता यावं मला, पण येत नाही का? माझा तेवढा अधिकार नाहीत, तेवढी प्रॅक्टिस मी केली नाहीत, सारेगमप शिकलो नाहीत, चांगला मृदंग वाजता यावं असं वाटतंय, पण तेवढी उपासना घडली नाही, साधना घडली नाहीत, म्हणून येत नाहीत. 5,000 10,000 समाज कीर्तनला असावा असं मला वाटतं. यात पुन्हा प्रारब्ध असलं पाहिजे. अभ्यास असूनही बरीचशी माणसं अशी पडलेली आहेत, पण ज्यांचा अभ्यास नाहीत अशा माणसांच्या पुढे गर्दी आहेत. 2 कारण आहेत. साधना उपासना जीवनामध्ये महत्वाचं आहे. जोपर्यंत तुमची उपासना होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा अधिकारी बनत नाहीत, अधिकारी बनत नाहीत. महाराज म्हणतात मग कोणती साधना घ्या. उदाहरणार्थ तुम्हाला गाडी चालवायची आहे, 4 व्हीलर चालवायची आहे, आणि 4 व्हीलर चालवायची तुम्ही लगेच बसता गाडीवर, चालवता येईल का? मग त्याकरता काय केलं पाहिजे? ड्रायव्हिंग स्कूलला गेलं पाहिजे, तिथं पैसे भरले पाहिजे. हळूहळू साधना करता करता आणि मग सहज एका हाताने ज्यावेळेस सुद्धा गाडी चालवतो का? साधना घडली, उपासना घडली, ते प्राप्त होत आहेत. आणखी पुन्हा सांगतो तुम्हाला, व्यवहारातल्या महिलांना सांगतोय, पतीने आपल्या मनासारखं राहावं. मी म्हणेल ते ऐकावं, याकरता काय केलं पाहिजे? अहो साधना केली, साधना म्हणजे सेवा केली पाहिजे. सेवा केली तरच तो ताब्यात येणार, तसा ताब्यात येणार नाही. अधिकार अधिकार प्राप्त होतो. पहिला तो अधिकारी असतो, नंतर ती अधिकारी होते. हो अमुक करा तमुक करा, नंतर कोण अधिकारी होते? अधिकार प्राप्त केला. मग अधिकार प्राप्त करत असताना तिने विचार केला नाही नवऱ्याची सेवा करा असं नाहीत. घरातील जेवढी माणसं आहेत, सासू सासरा दीर ननंद, एवढ्यांची सेवा केली, पण केवळ पतीच्या याच्याकरता. तेव्हा अधिकार प्राप्त झाला. ज्ञानोबारायांच्या बाबतीमध्ये जर विचार केला, ज्ञानोबारायाने दर्शन द्यावं, ज्ञानोबारायाने माझ्यावर कृपा करावी असं वाटतं. पण ज्ञानोबारायांची सेवा करणारे जे आहेत ना, ते आपल्यासारखे सामान्य नाही. आरती प्रकरणामध्ये आलेत, सेवा करणारे जे आहेत ते मोठे मोठे साधू संत आहेत. सेविती साधू संत, सेवा करणारे कोण आहे? साधू संत आहेत. काय सेवा करतात? सेवा करत असताना ज्ञानोबारायाने माझ्यावर कृपा करावी, ज्ञानोबारायाने मला सर्त करावं, ज्ञानोबारायाने आपल्या स्वरूपात मला घ्यावं. जशी ज्ञानोबारायांची व्यापकता आहे तशी माझी व्यापकता व्हावी, असे साधू संत सेवा करतात. म्हणून आपण जो अभंग म्हणतो ना, ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. ज्ञानोबाराने समाधी आळंदीमध्ये घेतली, पण ज्ञानोबारांच्या बाबतीमध्ये आणि ज्ञानोबारायांना विशेषण दिलंय विश्व माऊली. काय म्हटलंय? विश्व माऊली.
म्हणजे विश्वा एवढं ज्याचं स्वरूप आहे आणि विश्वाचा जे सांभाळ करते त्याला म्हणतात विश्वमाऊली. ज्ञानोबा ही विश्वमाऊली आहे. विश्वाचा सांभाळ करणं. विश्व जेवढं व्यापक तेवढे ज्ञानोबा व्यापक आहे, तेवढे व्यापक आहे. मग समाधी जरी आळंदीमध्ये असेल आणि आपण कुठे असेल तिथं आपला हरिपाठ चालू असेल तर ज्ञानोबा तिथं आहेत. म्हणून ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. जमिनीला हात लावा, डोकं ठेवा आणि असं फिरा. ज्ञानोबा इथं सुद्धा आहेत. व्यापकत्व आहे. जसं तुकोबराय म्हणतात ना, अनुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. व्यापकत्व आहे. जी साधू संत सेवा करतात त्यांच्या डोळ्यासमोर ज्ञानोबा आहेत आणि ज्ञानोबरांची व्यापकता आहेत. ज्ञानोबरायासारखं ज्ञानी नाहीत, नाव ठेविले ज्ञानी. खरं म्हणजे अवतार पांडुरंग भगवान परमात्माच आहे. साधू संत सेवा करतात, रात्रंदिवस सेवा करतात आणि आपण फक्त 8 दिवसाकरता सेवा करतो. 8च दिवस, तेही आपल्या मनाप्रमाणे केली तर केली नाही तर चालेल. सेवा करेल रात्रंदिवस अहर्निशी. साधू संतांनी सेवा करावी बस स्वस्वरूपात. तुम्ही आम्ही सेवा करावी. आणि ज्ञानोबरांची सेवा केली ना, नका काय म्हणू तुम्ही. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणा, काय होईल? ज्ञानदेव 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 म्हणता ज्ञान देव देतो. वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी तू सर्वज्ञा. ज्ञानाज्ञानविरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. ज्ञाता ज्ञेय निजांग होय आयशी प्रतिज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. पापे जळती आणि पुण्य होती. नुसतं पाप जळतं असं नाही, पुण्यही प्राप्त होत. पुण्य प्राप्त होत आहेत. आणि म्हणून ज्ञानोबरांच्या दरबारात अक्षरे ज्ञान देव जो जप करील धरील भाव. जप करेल धरील भाव. तया ब्रह्मा पदिष्ठाव. तया ब्रह्मा पदिदान. ऐसे शिवाजी देव बोलिले. शिवाजी देव बोलिले. चार अक्षरे ज्ञान देव. चार अक्षरे ज्ञान देव. ब्रह्मा कधी ठाव आयच्या शिवाजी देव बोलिले. चार अक्षरे ज्ञानदेव जो जप करील धरील भाव त्यासी ब्रह्मपदी ठाव. ऐसे शिवादी देव बोलिले. भगवान शंकराधिक सांगतात जो ज्ञानदेव 4 अक्षराचा जप करील तो ब्रह्मपदाला जाईल. काय ज्ञानोबरायांचं महत्व, काय श्रेष्ठत्व. ज्ञानोबरायांच्या संबंधाने जेवढं बोलावं तेवढं कमीच वाटतं. विठाल विठ्ठल ज्ञानदेव तू कैवल्यम. काय म्हटलंय?
ज्ञानदैवतू कैवल्यम. हे चिंतन मी ऐकलं अण्णांचं. कोणत्या अभंगावर? कैवल्याचा पुतळा. हा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशने हरे नाम. साधकाचा माय बाप दरुशने हरे नाम. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप. सर्व बुद्धी स्वरूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप. सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप. सर्व बुद्धी स्वरूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशने हरे. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप. अमृत बाबा कहाळे यांच्या चालीत साधकाचा माय बाप दरुशनी हरी ताप. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशनी हरी ताप. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप. कैवल्याचा पुतळा. ज्ञानोबराय म्हणजे केवळ कैवल्य. कैवल्य ज्ञानदेव तू कैवल्य. कैवल्य आहे. अण्णांची फार याच्यावर जवळजवळ मी 8 दिवस एकाच पदावर चाललो होतो. कैवल्याचा पुतळा. कैवल्याचा पुतळा 8 दिवस. काय विद्वत आहे. काय वेळा असं होतं का आपली बुद्धी चक्रावून जाते. कसं काय या माणसाच्या बुद्धीमध्ये गोष्ट असलं. कसं सुचत असं. कैवल्याचा पुतळा. माझा मुद्दा हा होता शिविती साधू संत. साधू संतांनी सेवा करावी. याचा अर्थ सेवा जी करतात त्यांची अपेक्षा असते. तुम्ही इथे पारायण सगळं करतात ना. अपेक्षा आहे काय पुण्य मिळेल. पुण्याने काय होईल. सुख मिळेल. का मिळत नाहीत. अधिकार नाहीत. अधिकार नाहीत. मग अधिकार मिळेल का. अधिकार प्राप्त होईल का. होईल ना. कशाने होईल. मुखे उच्चार हरी नाम मुखी उच्चारी. हरे नाम मुखे उच्चारे. हरे नाम मुखे उच्चारे. सर्वांगे तो सर्व अधिकारी सर्व सुखा अधिकारी.
सर्व सुखाचा अधिकारी सर्व सुखाचा अधिकारी सर्व सुखाचा अधिकारी मुखे मोचारे हरि नामे मुखे उच्चारे हरे नाम मुखे मोचार मुखे उच्चार हरि नामे मुखे उच्चारे हरे नाम सर्वांगे तो सर्वोत्तम सर्वांगे तो सर्वोत्तम सर्वांगे तो सर्वोत्तम सर्वांगे तो सर्व सुखाधिकारी मुखी उच्चारी हरिनाम हरिनाम मुखी उच्चारी सर्व सुखाधिकारी जो मुखाने हरीच्या नामाचा उच्चार करतो तो सर्व सुखाचा अधिकारी बनतो. तुम्ही म्हणाला आम्ही तर नामाचा उच्चार करतोय पण हा कायम स्वरूपाचा राहत नाही. म्हणून ज्ञानोबाराने सांगावं लागलं हरिपाठ म्हणत असताना हरी 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 असं म्हणा आणि त्या हरिपाठामध्ये जो स्थिर झाला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. बरोबर आहे का नाही. हरिपाठामध्ये स्थिर होणं म्हणजे गप्प राहणं असं नव्हे. हरी हरी म्हणता सगळी इंद्रिय जी आहेत ना त्या इंद्रियांची मोहर त्या हरीकडे लावणं याला काय म्हणतात स्थिर होणं. म्हणून बऱ्याच ठिकाणी सांगितलं ज्याला हरिनामाची गोडी लागली तो बाकीचं काहीच करत नाही फक्त एक हरिनामच जोडण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. नामामृत गोडी बरोबर ना. वैष्णव गोडी हरिनामाची जोडी ज्ञानोबा म्हणतात मला गोडी लागली. कोणती गोडी लागली हरिनामाची जोडी. जोडणे म्हणजे प्राप्त करणे. जोडणी हा शब्द दुसरा होतो आणखीन तुटणे आणि जोडणी तसा अर्थ नाही. जसा एखादा श्रीमंत मनुष्य एक एक पैसा जोडत असतो कवडी कवडी जोडकर निर्धन होत धनवान अक्षर अक्षर पडकर मूर्ख होतो सुजान. जोडण्याचा प्रयत्न करतो. 10,000 मिळाले बाहेर जाऊ दिले नाही घरातच बँकेतच आहे. 50 मिळाले बँकेतच आहेत. 5 कोटी बँकेतच आहे. 80 कोटी आता कुठं सांगायचे किती जोडून ठेवलेत. जोडण्याचा प्रयत्न करतोय. जसं व्यावहारिक माणसं जोडण्याचा प्रयत्न करतात तसं परमार्थ करणारे हरीचं नाम जे आहेत ते जोडण्याचा प्रयत्न करतात. हो हरिनाम घेतलं नाम चिंतन केलं पण कमी झालं अजून केलं पाहिजे याला म्हणतात जोडणे. अजून केलं पाहिजे महाराज अजून किती केलं पाहिजे जोपर्यंत मला करता येईल तोपर्यंत केलं पाहिजे. हरिनाम जोडणे. आपण जोडत नाही म्हणून तर अधिकारी बनत नाही. ज्ञानतेवा गोडी हरिनामाची जोडी. जसं तुम्हाला संसाराची गोडी म्हणजे संसारामध्ये लागणार ते जोडी. संसारामध्ये जे लागतं ना ते जोडण्याचा प्रयत्न करतात. मग संत महात्मे काय करतात परमार्थ करणारे नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी. नामसंकीर्तन हे वैष्णव जोडतात म्हणजे नामचिंतन जोडतात. एवढं नाम घेतलं कमी झालं अजून घेतलं पाहिजे कमी पडतं. थांबा ना जरा थांबा. नाही अजून घेतलं पाहिजे. अहो तोंड दुखायला लागलं तुमचं
जरा थांबा. तुकोबाराय म्हणतात आता मी थांबतो तरी थांबत नाही का. नेघे नेघे माझी वाचा विसावा, तुका म्हणे हवा हवा साध. जोडण्याचा प्रयत्न. मला वाटतं या वह्या पाठवल्या कोणी, श्रीराम किंवा श्री विठ्ठल काय असेल ती लिहून पाठवा. जोडा जोडा, नाही तोंडाने जोडतायत, हाताने जोडा. तोंडाने म्हणता येत नाही ना. श्री ज्ञानोबराय श्री ज्ञानोबराय श्री ज्ञानोबराय, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, श्री विठ्ठल म्हणता येत नाही. तोंड दुखतंय, कंटाळा येतो, हाताने जोडा. आता हाताने न जोडता आलं तर पाय हाणून सांगावं की काय कोणच ठाऊक. जोडा, अधिकार प्राप्त होईल तोपर्यंत जोडा. महाराज म्हणतात तो सर्व सुखाचा अधिकारी आहे. वैष्णवाची जोडी परिणाम, जे जोडलं ना, जसं संसारामध्ये जोडलं की त्याचं दारिद्र्य कमी होत आहे, तसं परमार्थामध्ये नामसंकीर्तन जोडलं त्याचं होणार काय. पापी अनंत कोडी, कोडी कोटी नाही बरं का, कोडी कोडी म्हणजे प्रकार, अनंत कोडी म्हणजे अनंत प्रकारे पापाची. पापी अनंत कोडी गेली त्याची. कसं काय हो असं. हो, तपश्चर्या करा, अनंत जन्मात तप करा, आणि ते तप आणि एक नाम बरोबर आहे. अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. जोडा. मुखे उच्चारी हरिनाम, हरी हरी तुम्ही मनारे सकळ, हरी बोला देता हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला, भांडता हरी बोला, कांडता उठता, सर्व कार्य करता हरी बोला. याला म्हणतात हरी म्हण. मुखे उच्चारी हरिनाम. मग काय होईल. सर्व सुखा अधिकारी. सर्व सुख म्हणजे कोणतं सुख. सर्व सुख या शब्दाचा अर्थ आहे अनेक मोठ्या वक्त्यांच्याकडून ऐकलंय. सर्व सुख म्हणजे व्यावहारिक सुख नाहीत, जे ज्याला मोक्ष सुख असं म्हणतात. मगाच बोलून गेलो आपण, कैवल्य सुख असं म्हणतात. ते मोक्ष सुख म्हणजे सर्व सुख आहे. सर्व सुख गोडी साई शास्त्र. बरीच माणसं म्हणतात शाही कशाला म्हणतो, साई म्हण ना. शाही शास्त्र निवड नाही, साई शास्त्र निवड. रिकामा अर्ध घडी राहू नको. म्हणजेच सर्व सुख म्हणजे मोक्ष सुख, कैवल्य सुख, ज्याला परमसुख, ब्रह्मसुख, आत्मसुख, परमात्मसुख एका अर्थी शब्द आहेत. सर्व सुखा अधिकारी, सर्व सुखाचा अधिकार प्राप्त. ठीक आहे, अधिकार प्राप्त झाला. महाराजांना विचार, महाराज आणखी काय होईल. महाराज म्हणतात अरे अधिकार तर प्राप्त होईल, सर्व सुख त्याला मिळेलच. हो, पण त्याच्याकडे जर पाहिलं ना, नामचिंतनाने त्याच्या ठिकाणी असलेली अवस्था आहेत ना, तो सर्वांगाने उत्तम झाला. कसा झाला. सर्वांगाने उत्तम झाला. या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. तो सर्वोत्तम, सर्वांगी 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 तो सर्वोत्तम. मुखे नाम हरेचे, मुखे नाम हरेचे, सर्वांगी तो सर्वोत्तम, सर्वांगी तो सर्वोत्तम. मुखे नाम हरीचे, मुखे नाम हरीचे, सर्वांगी तो सर्वोत्तम, सर्वांगी तो सर्वोत्तम, सर्वांगी तो सर्वोत्तम. मुखे नाम हरीचे, मुखे नाम हरीचे, सर्वांगी तो सर्वोत्तम, मुखे नाम हरीचे, मुखे नाम हरीचे. सर्वांगी तो सर्वोत्तम. सर्वांगाने सर्वोत्तम आहे. सर्वोत्तम शब्द जेव्हा येतो तेव्हा उत्तम बरीच असली पाहिजे. उत्तम बरीच असली पाहिजे. मला असं वाटतं देवाच्या बाबतीमध्ये
तीर्थाच्या बाबतीमध्ये, क्षेत्राच्या बाबतीमध्ये बऱ्याच ठिकाणी म्हटलं. काशी उत्तम आहे, गया उत्तम आहे, बद्री केदार उत्तम आहे, गिरनार उत्तम आहे, वैष्णवदेवी उत्तम आहे. बरोबर की नाही? हे सगळे उत्तम उत्तम आहेत. पण पंढरपूरचा विचार करा. पंढरपूरचा देव सर्वोत्तम, पंढरपूरचं क्षेत्र सर्वोत्तम, आणि पंढरपूरचे तीर्थ, पंढरपूर तीर्थ सर्वोत्तम तीर्थ, क्षेत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडिला. म्हणजे उत्तमाच्या सापेक्ष, आता तेही उत्तम आहे, श्रेष्ठच आहेत, पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ जे आहेत ते पंढरपूर आहे. आणखीन त्याहीपेक्षा, पंढरपूर पेक्षाही श्रेष्ठ आळंदी आहे. वैकुंठ भुवना याहुनी तोर महिमाया, याहुनी तोर महिमाया, याहुनी तोर महिमाया. घड्याळ पुढे चाललं, मी पण पुढे चालतो. सर्वांगाने सर्वोत्तम, सर्वांगाने सर्वोत्तम. तुम्ही आम्ही उत्तम आहात. काही माणसं उत्तम आहेत, हो, त्याचं शरीर बांधेदार आहेत, नाकी डोळी तरतरीत आहेत, गोरा 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 गोमटा दिसतोय. माणसं म्हणतो वा सुंदर आहेत, आहे का नाही? सुंदर आहेत, चांगला दिसतो. नुसता उत्तम झाला पण सर्वोत्तम नाहीत. जो भगवंताचं नामचिंतन करतो, नामाचा उच्चार करतो, हरिमुखाने म्हणतोय, मुखी नाम हरीचे आहे, तो सर्वांगाने सर्वोत्तम होतो. म्हणजे नेमकं काय सर्वांगाने सर्वोत्तम म्हणून नेमकं काय? सर्वांग, काही अपांग आहेत, काय काही मुख्य अंग आहे, काही अपांग आहेत. ज्याच्या मुख्य अंगाचा स्पर्श झाला तरी माणसं पुनीत होतात, अपांगाचा स्पर्श झाला तरी माणसं पुनीत होतात. बरोबर आहे ना? अपांगाचा सगळ्यांच्या ओळीपाठ आहे. संत एवढे पुण्यवान असतात, एवढे सर्वोत्तम असतात, त्यांच्या अंगाचा स्पर्श जर झाला कोणत्याही अंगाचा तरी पाप नष्ट होतं आणि पुण्य प्राप्त. संताचे नी अंग लगे पापाते जिननी गंगे, गंगे पापाते जिननी. गंगेचं पाप जातं पण कशाने? संताचं अंग. अंग म्हटलं त्या ठिकाणी हात का पाय का डोळे का कान, कोणतं अंग? कोणतंही अंग लागू द्या. आणि म्हणून काही माणसाने सुधारित पद्धत केली, पाया पडायची, गुडघ्याला हात लावूनच पळतं. काय असं का करतात? कोणतंही अंग लागत त्याला काय म्हटलं? पापाते जिन्य गंगे, गंगेचं पाप घालवतात. उदाहरण तुम्हाला माहित असेल, सांगतो, पुराणातलं उदाहरण आहे. रविदास महाराज चर्मकार होते, काशी क्षेत्रामध्ये राहणारे. काही ठिकाणी कबीर महाराजांचं सांगितलं जातं, पण माझ्या वाचण्यात आलं रविदास महाराजांचं. आणि ते रामानंद स्वामीकडे जायचे. महाराज, माझ्यावर कृपा करा, मला अनुग्रह द्या. त्यांनी सांगितलं जमणार नाहीत, मी ब्राह्मण नाही, आम्ही ब्राह्मणालाच देतो, इतरांना नाहीत. कसं करायचं? अधिकारी व्यक्ती आहेत, अनुग्रह तर मिळालाच पाहिजे. कमीत कमी नाही काय तर हात तरी डोक्यावर ठेवला पाहिजे. नका उपदेश करू, हात तरी डोक्यावर ठेवा. पण तेही जमत नाही असं म्हणतात. रविदास महाराजांनी एक खड्डा केला छोटासा. गंगेच्या स्नानाला जात असताना त्या रस्त्यावर खड्डा केला आणि त्या खड्ड्यात असे लपून बसले. पहाटेच्या वेळेला रामानंद स्वामी आले आणि रामानंद स्वामीचा पाय लागला. अरे राम 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 राम. कोणाला पाय लागला? मंत्र काय दिला? राम राम राम. आणि नुसतं अंग लागलं, पाय उद्धार झाला. मोठे अधिकारी बनलेत रविदास महाराज. कोणतंही अंग लागू द्या बुवा. हो,
मला निकम बाबाने माझ्या तोंडात मारली तरी म्हणतो चांगलं झालं. ते मी मागे सांगितलं कीर्तनामध्ये संस्थेमध्ये कार्यक्रम होता ना, बडे महाराज मी एका पाठाला होतो, वासाराम महाराज बडे मी ओव्या अभंगाचा पेपर होता, बसलो असं आणि बाबा असे फिरायचे, कोण कोणाचं पाहतं का, कोणी हातावर लिहून आणलेलं आहे का, कशावर लिहून आणलं असं पाहायचं. आम्ही पाहतो तेवढ्यात चहा आला, चहा बाबांना चहा आणला पिण्याकरता आणि तो चहाची बशी बाबाने घेतली आणि गादीवर बसण्याकरता गेली. तेवढे बडेबाने विचारलं, हे काय रे, ते राम म्हणता रामशिवजी याचं तिसरं चरण काय? मी म्हटलं आयशी सुखवचनी आहे नाही, रामरसाची चवी आनरस रुस्ती किवी. आणि ती बाबांनी ऐकलं, तशी बशी ठेवली. पण तो फायदा आहे, कोणताही लागू द्या, मारण्याच्या स्वरूपामध्ये का होत नाही, कोणत्या का स्वरूपात होत नाहीत. अंग लागलं, हात लागला. बुवानी नुसतं पाहिलं होतं गुलेबाबांनी, माझ्याकडून मामासाहेबांचा फोटो फुटला. काय बुवा एवढंच पाहिलं, पण मी म्हटलं माझ्या मनात माझ्यावर कृपा झाली, त्यांच्या बोलण्यातून कृपा आहे. सर्वोत्तम अंग आहेत, कोणतंही अंग लागू द्या. जयाचे अंग पाते अमृतानुभवादी म्हटले, नुसतं अंग लागलं तर मोक्षाची पदवी प्राप्त करून घेण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. सर्वांगी तो सर्वोत्तम, सर्वांगाने सर्वोत्तम असणारा मनुष्य आपल्यामध्ये येणं दुर्लभ आहे, आपल्याला भेटणे दुर्लभ आहे आणि आला तरी आपल्याला कळणार नाहीत. हा अधिकार नामचिंतनाने प्राप्त होतो. म्हणून तर संत महात्मे नामचिंतन करत होते, सगळं टाकून द्यायचं. रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे, नामचिंतन करायचं. आमचे शिवनी महाराजांनी त्यांचा जपच ठेवला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, नामचिंतनाचं महत्व. सर्वांगी तो सर्वोत्तम, त्याच्या स्पर्शाची अपेक्षा करावी. हात तरी लागला पाहिजे, पाय तरी लागला पाहिजे, काहीतरी झालं पाहिजे. का? मुखी नाम हरीचे, हरीचे नाम मुखात आहेत आणि म्हणून सर्वांगाने सर्वोत्तम आहे. महाराज तुम्ही लोकांच्या पुढे सांगतात, तुमच्या पदरचं सांगतात का? महाराज म्हणतात नाहीत, मी सांगत नाही. मग कोण सांगतंय? वेद वर हात करून सांगतात. ऐसे उभाविले बाये, ऐसे उभाविले बाहे, 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 ऐसे उभारिले बाहे, वेदी पाये पुराणे, वेदी पाये पुराणे, वेदी पाये पुराणे, सर्वगे तो सर्वोत्तम, सर्वगे तो सर्वोत्तम, वेदी पाये पुराणे, वेदी पाहे पुराणे, वेदी पाहे पुराणे, सर्वांगी तो सर्वोत्तम, सर्वांगी तो सर्वोत्तम. आज उमारिला बाहे, वेदी पाहे पुराणे, वेदी पाहे पुराणे, वेदी पाहे पुराणे, ऐसे उभारले बाये, वेदी पाये पुराणे, वेदी पाहे पुराणे, वेदी पाहे पुराणे. विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, कुमार, जय विठोबार कुमार.
ढोबार घुमाए ढोबार घुमाए ढोबार घुमाए ढोबार घुमाए ढोबार घुमाए ताली वाजवा ढोबार घुमाए ताली वाजवा ढोबार घुमाए ढोबार ढोबार कुंडली कवरला ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान मावली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज की जय। आयशी होईली बाहे वेदे पाहे पुराणी वेदे पाहे पुराणी पाहे वेदात पहा पुराणात पहा काय झालं उभारली बाहे वेदानी हात वर करून सांगितले बाहे बरं का जसं हरिपाठामध्ये म्हटलं ना आसोनी संसारी जी विवेक करी वेदशास्त्री उभारी बाह्या सदा बाह्या मी कायम सांगत असतो बाह्या बाह्य इथं बाह्य आणि अंतर हा शब्द घ्यायचा नाही बाह्य म्हणजे काय बाह्य म्हणजे हाताला बाहू म्हणतात हाताला काय म्हणतात बाहू म्हणतात आणि हाताचं जो संरक्षण करतोय किंवा जे संरक्षण करतंय त्याला काय म्हणतात हाताचं संरक्षण करत त्याला काय म्हणतात बाह्या नाही बाह्या त्याला काय म्हणतात बाह्या हाताचं संरक्षण करतात त्याला बाह्या म्हणतात आणि अंगाचं संरक्षण करतात त्याला काय म्हणतात अंगाचं संरक्षण करतात त्याला काय म्हणतात शर्ट अहो इंग्लिश काय म्हणतात अंगरखा अंगराखा आपण शर्ट म्हणतो सदरा म्हणतो पण खरा आहे काय शब्द अंगामध्ये बंडी अंगरखा हो महिलांचं सुद्धा असं आहे हाताचं रक्षण करतात कोपरापासून वरती हाताचं रक्षण करतात त्याला काय म्हणतात चोळी आहे का नाही आता ब्लाऊज आले मुद्दा सोडून जातो फक्त बाहे वेदाने वर हात करून सांगितले हां बरोबर आहे संतांच्याच चिंतनाने हरीच्या नामचिंतनानेच तुम्ही सर्व सुखाचा अधिकारी बनाल आणि सर्वांगाने सर्वोत्तम व्हाल हे कोण सांगताय वेद सांगतो आहे पुराण सांगताहेत महाराज खरं असेल का हो तुम्ही काहीतरी गप्पा मारतात तुकाराम महाराज म्हणतात बाबा संशय घेऊ नको संदेह ठेवू नको मग भरवसा ठेव मी सांगतो त्याच्यावर भरवसा ठेव हे शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे परवागे तो सर्वोत्तम सर्वात तो सर्वोत्तम संदेह नाही भरवता संदेह नाही भरवता सर्वांगी तो सर्वोत्तम सर्वांगी तो सर्वोत्तम मुखे नाम हरि जय मुगनाम हरि जय मुगनाम हरि जय मुगनाम मुगनाम हरि जय मुगनाम हरि जय मुगनाम हरि जय मुगनाम हरि जय मुगनाम
सर्वांगे तो तुका म्हणे इथे काही संदेह नाही भरवसा. या ठिकाणी मी सांगतो ते जे आहेत ना, याच्यामध्ये संदेह येऊ देऊ नका, संशय येऊ देऊ नका. भरवसा ठेवा. परमार्थामध्ये माणसं भरवसा ठेवत नाहीत. खरंच असेल का असं, आणि खरं तो सर्वांगाने सर्वोत्तम होईल का, खरंच तो सर्व सुखाचा अधिकारी बनेल का, आणि वेदाचं खरं असेल का, पुराणाचं खरं असेल का. बरेच संशय निर्माण होतात माणसांना, आणि परमार्थामध्येच माणसाला जास्त संशय येतात, व्यवहारामध्ये नाही. काही संशय येत नाही त्याला. त्याला विचार, तुला मुलं किती? 3 आहे. तुझेच आहे का? विचार, तुझेच आहे का ते? मग असा पाहतो बुवाकडं, मग कोणाचे? काय म्हणतो? कोणाचे? म्हणजे तिथं भरवसा आहे. फक्त परमार्थामध्ये असं केलं का तसं होईल का, तसं केलं तर असं होईल का, भरवसा नाही. संशय निर्माण होतात. निसंदेह संसार करतोय, पण परमार्थामध्ये संशय येतात, खूप संशय येतात. हे असं असेल का, तसं असेल का, मोक्ष कसा प्राप्त होईल, 3.5 हाताचं शरीर तिथपर्यंत जाईल कसं, कृतार्थता कशी प्राप्त होईल, आणि हे झाल्यानंतर नामचिंतन केल्यानंतर त्याचा देह इथंच पडतो, तो कसा मोक्षाला गेला हे कोणाला माहिती आहे का नाही. अनेक प्रकारचे संशय निर्माण होतात. महाराज सांगतात, बाबा मी सांगतो त्याच्यावर भरवसा ठेव, आणि भरवसा असेल तर तुझाही उद्धार होईल, तूही तरुण जाशील. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. तरले तरतील भरवसा आहे. भरवसा ठेवा, विश्वास ठेवा. म्हणून तुका म्हणे ते काही संदेह नाही भरवसा. सर्वांगी तो सर्वोत्तम मुखी नाम हरीचे. पुन्हा सांगतो, ज्ञानोबरांच्या बाबतीत सर्वांगी सर्वोत्तम. ज्ञानोबा हे सर्वांगाने सर्वोत्तम आहेत, अंगाने सर्वोत्तम आहेत. आणि म्हणून आजही ज्ञानोबारायांचं नुसतं नाव घेतलं तरी माणसं जी आहेत ना, चांगले सुखी होतात, सुख प्राप्त होतं. हे सर्वांगाने सर्वोत्तम असल्याचं लक्षण नाही. जर तुमचं सर्वांगाने सर्वोत्तम नसेल, तुमचं नाव घेऊन काय उपयोग आहे? प्रमाण होऊन गेले आपले. ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतोय, प्रमाण झालेत. सर्वांगी तो सर्वोत्तम. कशाने? मुखी नाम हरीची. नामचिंतनाने सर्वांगाने सर्वोत्तम होतो, सर्व सुखाचा अधिकार होतो, असं वेद सांगतात. बाबा संधी घेऊ नको, भरोसा ठेव. सेवा समाप्त झाली. या ठिकाणी सेवेकरता आलेले गुणीजन, टाळकरी, गायक, त्याचप्रमाणे महाराज मंडळी या ठिकाणी येऊन बसले. मृदुंगमणी, त्याचप्रमाणे श्रोतीवर्ग जे आहेत हे या ठिकाणी येऊन बसलेत. सर्वांना पुनश्च नमस्कार करतोय, आणि या ठिकाणी माझी सेवा मी समर्पित करतो. विठ्ठल जय जय.